नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स या अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शिक्षिकेला उपयोगी ठरतील असे काही सराव करणार आहोत, जे बालक व महिलांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न आहेत। प्रश्नसंच दुसरा आपण बघत आहोत। हे प्राइम पब्लिकेशनची बुक आहे। त्यामध्ये अंगणवाडी मुख्य शिक्षिका तांत्रिक घटकावरील सराव प्रश्न त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर बघा, पहिलाच प्रश्न आहे, 2 विधाने दिलेली आहेत आणि त्यातून योग्य विधान अयोग्य विधान आपल्याला ओळखायचे आहे। तर या ठिकाणी पर्याय 3 उत्तर दिले आहे, ए आणि बी दोन्ही विधान योग्य आहे। तर विधाने वाचून घेऊया। पेनिसिलियम हे हिरव्या रंगाचे कवक असून त्याचा उपयोग न्यूमोनिया, घटसर्प सारख्या जीवाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी होतो। तर काही भूछत्र हे कमी कॅलरीयुक्त व जास्त प्रथिनयुक्त खाद्य म्हणून वापरतात। हे दोन्ही विधाने बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा। तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून अयोग्य विधान ओळखायचे आहे। तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे चौथा पर्याय, वरीलपैकी एकही नाही। म्हणजेच या ठिकाणी देण्यात आलेले तिन्ही विधाने योग्य आहेत। कवकांच्या अभ्यासाला मायकोलॉजी म्हणतात, बरोबर विधान आहे। कवकाची पेशीभित्तिका ही कायटिन या शर्करेपासून बनलेली असते। त्यानंतरचा विधान आहे, गचकरण, खरुज, नायटा हे कवकजन्य रोग आहेत। लक्षात ठेवायचे, हे तिन्ही विधाने या ठिकाणी योग्य आहेत। म्हणून पर्याय 4 उत्तर येईल, कारण आपल्याला अयोग्य विधान ओळखायला विचारले होतं। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न बघा, काला आजार या रोगाचा प्रसार कोणत्या सजीवामुळे होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 1, तस्य माशी असं उत्तर दिलेलं आहे, पर्याय 1। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधाने अभ्यासा। हे विधान दिले आहे, आदिजीव हे स्वयंपेशी असून सृष्टी मोनेरामध्ये येतात। बी विधान दिलं आहे की आदिजीवामध्ये पेशीरस, पेशीपटल व द्रवक असते। हे 2 विधाने दिलेली आहेत। तर या ठिकाणी योग्य विधान बी दिलेलं आहे, पर्याय 2 उत्तर दिलं आहे, बी योग्य आहे। म्हणजेच आदिजीवामध्ये पेशीरस, पेशीपटल व केंद्रक असते। आदिजीव हे स्वयंपेशी असून सृष्टी मोनेरामध्ये असतात, हे विधान आहे ते चूक आहे। फक्त बी विधान बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, कॅलेक्स डासाच्या मादीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 1, काला आजार उत्तर दिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया। प्रश्न आहे की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। कर्करोगाचा प्रकार आणि व्यावहारिक नाव दिलेलं आहे। तर चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायला सांगितलं आहे। तर या ठिकाणी पर्याय उत्तर दिलं आहे, पर्याय 4, वरीलपैकी एकही नाही। चुकीची जोडी एकही नाही, म्हणजेच तिन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत। संयोजी ऊतीचा कर्करोग म्हणजे त्याला व्यावहारिक नाव आहे सार्कोमा। त्यानंतर आहे लायशिका पेशीचा कर्करोग, त्याला म्हणतात लिम्फोमा। आणि अभिस्तर ऊतीचा कर्करोग असतो, त्याला कार्सिनोमा असं व्यावहारिक नाव आहे। हे लक्षात ठेवायचं, व्यावहारिक नाव कर्करोग। संयोजी ऊतीचा कर्करोग सार्कोमा, लायशिका पेशीचा कर्करोग लिम्फोमा आणि अभिस्तर ऊतीचा कर्करोग कार्सिनोमा, हे 3 विधाने बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, कर्करोगाच्या उपचारासाठी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर सुद्धा दिलं आहे 4, वरीलपैकी सर्व। म्हणजेच जेन थेरपी, हार्मोन थेरपी आणि रेडिएशन थेरपी अशा तिन्ही थेरपी वापरल्या जातात कर्करोगाच्या उपचारासाठी। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे स्त्रियांमध्ये गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग होतो? कोणत्या विषाणूमुळे लिहिलं आहे। त्यानंतर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, HPV या विषाणूमुळे स्त्रियांमध्ये गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग होतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा। अयोग्य विधान ओळखायला सांगितलं आहे आणि उत्तर दिलेलं आहे, वरीलपैकी एकही नाही। म्हणजे हे तिन्ही विधाने बरोबर आहे। रंग आंधळेपणा हा आनुवंशिक रोग आहे। लिंग गुणसूत्राच्या जनुकांच्या अभावामुळे हा रोग होतो। रंग दिसण्यासाठीचे जनुक हे X गुणसूत्रावर असतात।
तर हे तिन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून उत्तर पर्याय 4 दिलेला आहे, वरीलपैकी एकही नाही, कारण अयोग्य विधान या ठिकाणी विचारलं होतं. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, हिप्टोमा म्हणजे रिकामी जागा. हिप्टोमा म्हणजे असंच प्रश्न दिलेला आहे. तर हिप्टोमा हे काय आहे, तर हे आहे यकृताचा कर्करोग आहे. यकृताचा कर्करोग आहे. हिप्टोमा हे यकृताचा कर्करोग आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कर्करोगाचा अवयव आणि व्यावहारिक नाव दिलेलं आहे. तर चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, चुकीची जोडी कोणती आहे, तर ही पर्याय 3 रक्तवाहिन्या कोंड्रोमा हे आहे. तर हे अयोग्य आहे, चुकीची जोडी आहे. तर उरलेल्या 3 जोड्या बरोबर आहेत. त्वचा या अवयवाला कर्करोग झाला असेल तर मेलानोमा हे व्यावहारिक नाव आहे. हाडांना झालेला असेल तर ओस्टिओसार्कोमा म्हटलं जातं, व्यावहारिक नाव. आणि चरबीयुक्त उतीला जर कर्करोग झाला असेल तर लायपोमा हे व्यावहारिक नाव आहे. लक्षात ठेवायचं. या ठिकाणी चुकीची जोडी विचारलं होतं, तर पर्याय 3 ही चुकीची जोडी आहे. खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी इन्सुलिन थेरपी देण्यात येते, तर पर्याय 2 उत्तर आहे, मधुमेहासाठी इन्सुलिन थेरपी देण्यात येते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये लिंग गुणसूत्राच्या जोडीऐवजी एकच लिंग गुणसूत्र असते, तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पर्याय 2 आहे, टर्नर्स सिंड्रोम लिहिलेलं आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, रुबेला या रोगात कोणता अवयव बाधित होतो, तर रुबेला या रोगामध्ये कोणता अवयव, तर मानेची ग्रंथी हे बाधित होते. पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने अभ्यासा. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, पर्यायी उत्तर दिलेले आहेत A, B, C, D व चौथा पर्याय दिलेला आहे, म्हणजे 4ही विधाने बरोबर आहेत. रक्तगट A, B, O याचा शोध A, B आणि O हा जो रक्तगट आहे याचा शोध लँडस्टायनर यांनी लावला. रक्तगट AB चा शोध डिकास्टेलो व स्टर्ली यांनी लावला. आणि लाल रक्तपेशी प्रतिजन असतात, रंगद्रव्य प्रतिद्रव्ये असतात. तर हे 4ही विधाने योग्य आहेत, म्हणून पर्याय 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय 4. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रक्तगटात कोणतेही प्रतिद्रव्य नसते, तर कोणत्या रक्तगटामध्ये कोणतेही प्रतिद्रव्य नसते, तर AB पर्याय 3 दिलेला आहे उत्तर. AB या रक्तगटामध्ये कोणतेही प्रतिद्रव्य नसते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रक्तगट O मध्ये कोणते प्रतिद्रव्य असते, तर या प्रश्नाचे उत्तरसुद्धा 3 दिले. प्रतिद्रव्य A व B हे प्रतिद्रव्य O रक्तगटामध्ये असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रक्तगट O मध्ये कोणते प्रजनन असते, तर रक्तगट O मध्ये कोणते प्रजनन असते, तर कोणतेही प्रजनन नसते. पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. 4 विधानापैकी अयोग्य विधान ओळखायचे आहेत. या ठिकाणी 3रं विधान हे अयोग्य दिलेले आहे, तर हे 2 विधान बरोबर असतील. RH फॅक्टर म्हणजे लाल रक्तपेशीवर असणारा D प्रतिजन होय, बरोबर आहे. RH फॅक्टरचा शोध कार्ल लँडस्टायनर व विनर यांनी लावला. हे 2 विधान बरोबर आहे, 3रं विधान चूक आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, एका वेळी जास्तीत जास्त किती रक्तदान करता येते, एका वेळी जास्तीत जास्त किती रक्तदान करता येते, तर किती रक्तदान आपल्याला करता येते एका वेळेस, तर त्या प्रश्न उत्तर आहे 3 मिली. 3 मिली इतका रक्तदान आपल्याला एका वेळी जास्तीत जास्त करता येते. त्यानंतरचा प्रश्न, 2 रक्तदानामध्ये किती कालावधी राखणे गरजेचं असतं, तर 2 रक्तदानाच्या याच्यामध्ये कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी असावा लागतो. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या निदानतंत्रात शरीराच्या कोणत्याही भागाला भेदू शकणाऱ्या चुंबकत्व तसेच रेडिओ लहरीचा उपयोग करून शरीराच्या विविध अवयवाची प्रतिमा तयार केली जाते,
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 योग्य उत्तर आहे MRI पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे। पैकी कोणत्या निदान तंत्रात शरीराच्या कोणत्याही भागाला भेदू शकणाऱ्या चुंबकत्व तसेच रेडिओ लहरीचा उपयोग करून शरीराच्या विविध अवयवाची प्रतिमा तयार केली जाते? तर पर्याय 3 उत्तर आहे MRI मध्ये। त्यानंतरचा प्रश्न, प्रथिनांच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे पर्याय 1 सुजवटी होत असते। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी जीवनसत्व अ चा पूर्व घटक कोणता आहे? जीवनसत्व अ चा पूर्व घटक तर पर्याय ए आहे बीटा कॅरोटीन हे आहे। त्यानंतरचा प्रश्न, नायसिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर नायसिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होत असते? तर पेलेग्रा हा रोग होत असते। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अतिलठ्ठपणाचे कारण आहे? तर अतिलठ्ठपणाचे कारण आहे स्निग्ध पदार्थाचे अतिसेवन पर्याय 3 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1 हे चुकीची जोडी आहे। आयोडीनच्या कमतरतेमुळे राहतांधळेपणा होतो तर हे नाही। तर राहतांधळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे काय तर गलगंड हा आजार होत असते। तर बघा उरलेल्या 3 जोड्या बरोबर आहेत। लोहाच्या कमतरतेमुळे क्षयरोग होतो, रक्तक्षय होतो म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता रक्तक्षय। त्यानंतर जीवनसत्व क च्या कमतरतेने स्कर्वी रोग होतो आणि जीवनसत्व ड ची कमतरतेने मूडदूस हा रोग होत असते। त्यानंतरच्या बघा, खालीलपैकी कोणते कॅल्शियमचे स्रोत आहेत? तर कॅल्शियमचे स्रोत कोणते आहेत? तर वरीलपैकी सर्व। हिरव्या पालेभाज्या, कठीण कवचाची फळे आणि तेलबिया हे काय तर कॅल्शियमचे स्रोत आहेत। वरील सर्व पर्याय 4 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे की हिरव्या पालेभाज्यात कोणते पोषक तत्व भरपूर प्रमाणामध्ये असते? तर हिरव्या पालेभाज्यामध्ये सर्वात जास्त तर बीटा कॅरोटीन हे पोषण तत्व भरपूर प्रमाणामध्ये असते हिरव्या पालेभाज्यांमध्ये पर्याय 3 उत्तर आहे। खालीलपैकी कोणते नेहमी वापरात असणारी शर्करा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2 सुक्रोज ही नेहमी वापरात असणारी शर्करा आहे। त्यानंतर प्राणिज पिष्ट पदार्थ म्हणजेच त्याचं उत्तर आहे पेक्टिन पर्याय 1 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते दुग्धद्रव्यातील प्रथिन आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 केशिन हे दुग्धद्रव्यांती प्रथिन आहे। केशिन पर्याय 3 दिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते दुग्ध शर्करा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 लॅक्टोज हे दुग्ध शर्करा आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। विधाने दिलेली आहेत आणि मग नंतर पर्यायी विधाने सुद्धा दिलेली आहेत। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3 ए आणि सी योग्य आहे। तर आपण ए आणि सी विधान वाचून घेऊया। कर्बोदके हे आपल्या शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे आणि सी विधान आहे वनस्पतीजन्य पदार्थात कर्बोदके प्रामुख्याने आढळतात। ए आणि सी विधान बरोबर आहे। बी विधान चुकीचं आहे त्यामुळे नाही वाचत। त्यानंतरचा प्रश्न बघा, कर्बोदके हे खालीलपैकी कोणत्या पदार्थाच्या स्वरूपामध्ये आढळतात? तर कर्बोदके हे कोणत्या पदार्थाच्या स्वरूपामध्ये आढळतात? तर याचे उत्तर दिले आहे वरील सर्व पर्याय 4 दिले आहे। शर्करा, पिष्टमय पदार्थ आणि तंतुमय पदार्थ या तिन्ही पदार्थामध्ये कर्बोदके आढळतात। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कर्बोदकाचे स्रोत आहे? कर्बोदकाचे स्रोत कोणते आहे? तर वरीलपैकी सर्व उत्तर दिलेलं आहे। शेंगावर्गीय भाज्यांच्या बिया, कंदमुळे आणि खोडी यामध्ये कर्बोदके असतात। वरील सर्व उत्तर दिलं आहे। त्यानंतरचा प्रश्न, भारतीय आहारात एकूण कार्यशक्तीपैकी 65 ते 80% कार्यशक्ती कोणत्या पोषक द्रव्यापासून मिळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3 कर्बोदके। प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक घटक प्रश्नसंच म्हणून। त्यानंतरचा प्रश्न बघा। प्रश्न आहे, कर्बोदकाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये खालीलपैकी कोणता रोग होतो? कर्बोदकाच्या कमतरतेमुळे
तर कर्बोदकाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये सुकटी नावाचा रोग होतो। त्यानंतर 1 ग्राम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते। पर्याय 2 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा। तर अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे। तर या प्रश्नाचं उत्तर दिले आहे पर्याय 4 वरीलपैकी एकही नाही, म्हणजे ह्या देण्यात आलेले हे तिन्ही विधान बरोबर आहेत। आपण वाचून घेऊया। स्निग्ध पदार्थाचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी कर्बोदकाची आवश्यकता असते। आतड्यातील सूक्ष्म तंतूच्या वाढीसाठी कर्बोदके आवश्यक असतात। प्रथिने महत्त्वाच्या कार्यासाठी राखून ठेवण्याचे कार्य कर्बोदके करतात। तिन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती सुजवटी या रोगाची लक्षणे आहेत? सुजवटी या रोगाची लक्षणे विचारलेले आहेत। तर वरीलपैकी सर्व येते। तर वरील सर्व पर्याय 4 उत्तर दिलेले आहे। कातडी सुकणे, केस पातळ होणे, केसांचा रंग बदलणे हे सुजवटीचे लक्षणे आहेत। जीवनसत्व म्हणजे टोकोफेरॉल या रासायनिक पदार्थाचा गट होय। पर्याय 1 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, विधाने निवडा। या ठिकाणी पर्याय 3 उत्तर दिले आहे। ए आणि बी दोन्ही विधान योग्य आहे। तर वाचून घेऊया। प्रथिने हा रासायनिक गुंतागुंतीचा सेंद्रिय नत्रयुक्त पदार्थ आहे। बरोबर विधान आहे। प्रथिनांमध्ये थोड्या प्रमाणात गंधक, लोह व फॉस्फरस, आयोडीन, तांबे यासारखी मूलद्रव्ये असतात। दोन्ही विधान बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते प्रथिनांचे कार्य आहे? तर पर्याय 4 दिल्या वरीलपैकी सर्व। शरीरातील पोषक द्रव्ये पेशीकडे नेणे, भूक उद्दीपित करणे आणि ग्लुकोज निर्मिती करणे हे प्रथिनांचे कार्य आहेत। 1, 2 आणि 3 वरील सर्व उत्तर बरोबर आहे। पर्याय 4 त्याचं उत्तर आहे या ठिकाणी दिलेलं। 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते? तर 9 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळत असते 1 ग्राम स्निग्ध पदार्थ पासून। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती स्निग्धात विद्राव्ये जीवनसत्व आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व म्हणजे जीवनसत्व अ, जीवनसत्व ड आणि जीवनसत्व ई हे स्निग्धात विद्राव्ये जीवनसत्वे आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, नितांत आवश्यक असणारी सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणजे रिकामी जागा। तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 2 जीवनसत्वे। नितांत आवश्यक असणारी सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणजे जीवनसत्वे। पर्याय 2 उत्तर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करते? तर जीवनसत्व के। पर्याय 3 उत्तर आहे। जीवनसत्व के हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करते। अशा पद्धतीने आपण महिला व बालक व महिला यांच्या आरोग्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघितले आहेत, जे आपल्या अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या। तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मांडत चला। हा व्हिडिओ इथंच थांबवते। धन्यवाद।